तर काँग्रेसनं महाराष्ट्रामध्ये केलेली चूक बिहारमध्ये केली। काँग्रेसच्या चुकीमुळे निवडणूक पारदर्शक झाली। भाजप आमदार संजय केनेकरांनी काँग्रेसला टोला लगावत ही प्रतिक्रिया दिलेली आहे। तर बिहार निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते संजय केनेकर यांनी आनंद व्यक्त केला। तर दुसरीकडे काँग्रेसनं महाराष्ट्रात केलेली चूक ही बिहारमध्ये केल्यानं निवडणूक पारदर्शक झाली अशी प्रतिक्रिया संजय केनेकरांनी दिली। तर या संदर्भात भाजपचे आमदार संजय केनेकर यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। ऐकूयात। भाजपला बिहार निवडणुकीमध्ये घवघवीत यश प्राप्त झालंय आणि यशामागची कारणं जी आहेत ती विविध सांगितली जातात। मात्र विरोधक असं देखील बोलतायत या ठिकाणी मतचोरी झालेली आहे आणि त्यासोबतच मॅनेज झालेला आहे। काय सांगाल? विजय प्राप्त झालाय, काय भावना? देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सर्व राज्यामध्ये प्रतिशत भाजपा ही वाटचाल चालू आहे आणि निश्चितच बिहारचा विजय हा खऱ्या अर्थाने हे ट्रेलर आहे। जे राहुल गांधी काँग्रेस जे मतचोरीचे आरोप लावत होती, फेक नरेटिव्ह खऱ्या अर्थानं फेक नरेटिव्ह उभं करण्याचा प्रयत्न करत होते मतचोरीचा, त्याला जनतेने दिलेला हा हिशोब आहे, जनतेने दिलेली ही चपराक आहे। आणि त्यामुळे निश्चितपणे हे तर मी आत्ताच ही बिहार निवडणूक महाराष्ट्र राज्यामध्ये पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये स्थानिक स्वराज्याच्या ज्या निवडणुका आहे त्याचं हे ट्रेलर आहे। पिक्चर तर खरं आता स्थानिक स्वराज्याची महाराष्ट्राची निवडणूक आहे। हे होते भाजप आमदार संजय केनेकर। कारण एकीकडे जरी आरोप केला जात असला तर दुसरीकडे तुम्ही तुमची चूक स्वीकार करताय। यातून हे स्पष्ट होतंय की यामध्ये कुठल्याही प्रकारचा घोळ नाही आहे। मात्र जर तुम्ही आरोप करत असाल तर हे आरोप बिनबुडाचे आहेत असं अप्रत्यक्षपणे संजय केनेकर बोलत आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।